आपल्या धर्मामध्ये समाविष्ट केलं. अरहंत सम्यक समृद्ध कल्याण मित्र तथागत भगवान बुद्ध यांच्या ज्ञानसंपदेला आचरण तुम्हाला अभिवादन करतो. तथागतानंतर त्यांच्यासाठी थोडं लांब होतं. सिंचन मानवाला अंधश्रद्धा तथा पाठकातून मुक्त करणारे राष्ट्रसंत संतकवी संतगांधी स्वराज्य आणि सुराज्याचे संस्थापक कर्तव्य दक्ष न्यायप्रविष्ट संपन्न बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना प्रेरणा देणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ, त्याप्रमाणे हजारो वर्ष ब्राह्मणेतर समाजाला विद्येपासून वंचित ठेवलेल्या वंचितांना मुक्त असे ज्ञानाचं मंदिर त्यांनी खुले केलं. ते क्रांती सूर्य ज्योतिबा फुले आणि त्याच ज्ञानमंदिरात विद्येचा कलश प्रस्थापित केला त्या सावित्रीबाई फुले. त्याप्रमाणे बुद्ध कबीर आणि फुले यांना त्यांनी गुरु मानले. विद्या विनय आणि स्त्री यांना दैवत मानले. दैववाद ईश्वरवाद कर्मकांडवाद नाकारून मानवतावाद समतावाद यांनी स्वीकारला. असे कुशाग्र सम्राट विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार कोटी कोटी दलित शोषित पीडितांचे उद्धार करते आधुनिक भारताचे निर्माते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अर्धांगिनी तथा 9 कोटी शेवटीची माता रमाई आदर्श महापुरुष आणि स्त्रियांना तुम्हा सर्वांच्या वतीने अभिवादन करतो. त्या ज्या संस्थेच्या मार्फत आपल्या परमपितानं तुम्हाला आम्हाला आणि आपल्या पूर्वजांना येणाऱ्या पिढीला बौद्ध धर्माच्या ओळखीत टाकून तुमचं आमचं नातं ते भगवान बुद्धांशी जोडून हजारो वर्ष अडगळीत पडलेल्या समाजाला मुक्तीचा आणि सन्मानाचा मार्ग त्यांनी मिळवून दिला. विकासाचा मार्ग मिळवून दिला. ते प्रज्ञासूर्य भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष बाबासाहेबांचे सुपुत्र सूर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंतरावजी आंबेडकर ते चैत्यभूमीचे शिल्पकार तिथे आपण बसलेलो आहोत. बौद्धाचार्याचे जनक आणि माजी ब्राह्मणे आम्ही पंडित महाकाश्यप यांच्याही स्मृतीचं अभिवादन करतो. आणि आज या ठिकाणी कालकथित तथा दिवंगत भिसाजीराव अपुलजी सोमकुवर यांचे दुःखद निधन 18/2/2023 रोजी सकाळच्या 3:00 प्रहरी त्याने ब्रह्ममुहूर्तावर, आता ब्रह्म म्हणजे ते ब्रह्म नाही तर पाली भाषेत ब्रह्माला ज्ञान म्हणतात. हे ज्ञान म्हणजे विशुद्धी ज्ञान, परमज्ञान पाली शब्द आहे. असा त्या सकाळच्या पहाटेच्या वेळी त्यांनी या सृष्टीतला अखेरचा श्वास घेतला आणि पंचमहाधातूमध्ये असलेले धातू या अनंतात विलीन झाले. अस्थिमध्ये शेवटचा अस्थिधातू विलीन झालेला आहे आणि आज या ठिकाणी त्या अस्थिधातूचं विसर्जन करण्याकरता या चैत्यभूमी या पवित्र स्थळी बाबासाहेब आणि त्यांच्या सर्व संस्थेला अभिवादन, त्यांच्या आंबेडकर कुटुंबियांना अभिवादन करून आपल्या बाबांच्या पवित्र अस्थिस या ठिकाणी विसर्जित करण्याचा कार्यक्रम छोटासा आयोजित केला. आणि त्यांचे सुपुत्र आदरणीय पिलाजी सोमकुवर, द्वितीय सुपुत्र कृष्णाजी सोमकुवर, तृतीय सुपुत्र भागवतजी सोमकुवर आणि 4थ्या क्रमांकाचे राजेंद्र सोमकुवर यांनी आपल्या वडिलांचं असं चैत्यभूमीसारखं स्मारक निर्माण करून एक समाजाला आदर्श घडवून दिला आणि बुद्धाच्या वचनाची पुनरावृत्ती प्राप्त करून दिली की माता पितू उपष्ठानं उत्तदारच सगळं हो ना कुलाचे कंपन्ना हे तर मंगलमुत्तमन. भगवंताने 38 मंगल सांगितली. आता तो विषय नाही, त्यापैकी हे एक मंगल आहे. ते मंगाले ते त्यांनी करून आजही मोठ्या श्रद्धेने मोठ्या भावनेने आपल्या वडिलांचं अस्तित्वच घेऊन 10 वर्षाचे दीक्षाभूमीपासून चैत्यभूमीपर्यंत घेऊन आलेले आणि तो अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून त्या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व
श्रद्धा संपन्न श्रीसंपन्न गुणवंत आणि सिल्वंत बौद्ध उपासक उपासिका त्यांचे मित्र परिवार जो सकाळच्या मॉर्निंग वॉकमध्ये असलेले आमचे मानस आहेत त्याच्या शाळेमधून आलेले आहेत. त्या सरांचं नाव माहिती आणि त्यांचा स्टाफ आहे. त्यांचे टेलर आहेत, विनोद आहे आणि इकडे आमचे किशोर आहेत आणि आणखी दादांकडे त्याचबरोबर मामा आमचे पुन्हा भेटून या ठिकाणी तेव्हा आणि दादांचं म्हणून तेव्हा या ठिकाणी आपण तो कार्यक्रम करूया. तेव्हा सर्वप्रथम आपल्या आदर्शांना आपण पुष्प अर्पण केले तसं सुरू करून दादांच्या प्रतिमेस त्यांचे मोठे बंधू किंवा मामा पुष्प अर्पण करावीत अशी मी त्यांना विनंती करू. पहिले पुष्प ठेवा. ही हार 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 सांगतो त्याप्रमाणे करा. बाहेर काढू का? पुष्पपूजन करून दादांच्या प्रतिमेचं त्या ठिकाणी पूजन होत आहे. यशस्वीराव आकृती संपर्क करून द्या तिथंच ठेवा. आता त्यानं किंवा मग त्या असा तर गेला असं अर्पण टाकलं तर बघा. त्यानंतर प्रज्ञेचं प्रतीक, ज्ञानाचं प्रतीक, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं प्रतीक, अधोगतीतून प्रगतीकडे जाण्याचं प्रतीक, अज्ञानातून सज्ञांकडे जाण्याचं प्रतीक दीपपूजन करून मामा वातावरण प्रकाशमय करत आहेत. त्याचबरोबर शिलमय जीवनाचं प्रतीक, आदर्शाचं प्रतीक, सुगंधाचं प्रतीक अगरबत्ती प्रज्वलित करूनही वातावरण सुगंधीमय करत आहेत. तेव्हा अगरबत्ती आणि मेणबत्ती दोन्ही प्रज्वलित होत आहे. पुष्पपूजन होत आहे. त्यानंतर आपण आपल्या आदर्शांना वंदन करणार आहोत आणि बाबांच्या प्रतिमेला वंदन करून आपण पुढील गणपती हातात घेऊन आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम अर्पण करून बाबांच्याविषयी थोडीशी माहिती देऊन खूप छोटासा हा कार्यक्रमच आहे. या पुण्यनंतर म्हणतात की बाबांनी केलेलं कुशल कर्म जे आहे ते पुण्यकर्म आहे आणि त्याचं हे फळ आहे. नाहीतर बहुतेक आता अकस्मात त्यांना पुन्हा ती पुनरावृत्ती झाली. सकाळच्या वेळी त्यांना जे अचानक वाटलं की बाबांच्या वतीची किंवा बाबांच्या असतील तर मी त्याची मुलं घेऊन गेलो तर काय होईल आणि ती आठवण त्यांना नाही मिळालेली हे प्रयत्न आहेत. शुद्ध ज्ञान याच्यामध्ये सुद्धा तेव्हा इथे पुष्पपूजन झालेलं आहे, अगरबत्ती आहे, दीपपूजन झालेलं आहे. तेव्हा वंदन करत आहोत पण त्याच्या भूमीला आहे आपण आपल्या आदर्शांना वंदन करत आहोत. नाही त्यातल्या तर धुवून द्या. आपण काय करत आहोत असं गृहीत धरायचं. तुम्ही आपले हात जोडून बसतो काटेवर हे करा. ज्यांना शक्य होईल त्याने आपले पायावर पंचांग प्रणाम करा. दोन्ही हात दोन्ही पाय आणि मस्तक असा 5 अंगाचा पंचांग प्रणाम असतो. बोलू बाबा मामा तुम्ही हात चालू देऊ वंदन करते. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवन्तं अभिवादेमि. जीवनमुक्त सम्यक संबुद्ध तृष्णेचा निरोध करणाऱ्या ज्ञानी विश्वगुरु तथागता मी आणि ते उपस्थित असलेले तर वंदन करत आहेत. बुद्धं नमामि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमसामि. तथागतांचा धम्म तथागतांच्या शुद्ध प्रज्ञेतून प्रस्थापित झालेला मानवी कल्याणाचा दुःख मुक्तीच्या सतधम्मास मी आणि तू उपस्थित वंदन करत आहे. धम्मं नमामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघं नमामि. तथागतांचा श्रावक शिष्य संघ जो सन्मार्गावर आरूढ आहे, आचरण करण्यास योग्य आहे, आमंत्रण देण्यास पात्र आहे, अशा संघास मी आणि ते उपस्थित वंदन करत आहे. संगम नमामि. बुद्ध धम्म आणि संघ या तिन्ही रत्नांना वंदन करून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आणि त्याचबरोबर बाबांच्या प्रतिमेस वंदन करत आहोत.
भीमरावं नमामि. मला उभं राहिलं तुला तुमच्या अंगावर येईल असं. त्यानंतर ती ग्रहणाने पंचशील ग्रहण करायचं. त्या वाचा मन शुद्ध करण्यात, अंतःकरण शुद्ध करण्यात एकमेव साधन आहे. आणि हे तीर्थम पंचशील सारनाथ या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांना आपल्या पंचवर्गीय व्यक्तींना दिलेलं आहे. त्यानंतर आणि हे पहिलं धम्मचक्र प्रवर्तन गतिमान केलं. त्यानंतर दुसरं धम्मचक्र प्रवर्तन सम्राट अशोकाने केलं. त्यानंतर तिसरं धम्मचक्र प्रवर्तन अनुप्रवर्तन नंतर त्यांना बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी महाराष्ट्र या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून ते आज महापुरुष या विश्वात नाही, पण बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेचा अभ्यास या नात्याने या ठिकाणी त्यांची सुविधा आहे. आपण माझ्याबरोबर घेण्याचा प्रयत्न करा. मी गेलेला नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. भूतं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमद्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. बोला साधु साधु साधु. त्यानंतर तथागत भगवान बुद्धांची पूजा. हे बाबासाहेबांचे प्रथम गुरु आहेत. दीपधूप पुष्पाणे या ठिकाणी सोमसेवा आणि त्यांचे परिवार करत आहेत. ज्या ठिकाणी भगवानपासून विहारे अस्ति केश दंत लोम शिलालेख चैत्य चित्र शारीरिक धातू असतील तर त्या ठिकाणी पूजा प्राप्त. मामा तुमच्या हातात पुष्प घ्या. चांगलं वन्नगंध गुणोपेतं एतं कुसुम संतती. पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे. पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं उयेन मतेन लभाविमोखम्. उपमिलायति यदा इदं मे कायो तथा याति विनाशभावम्. अनसारपदितेन दीपेन कमदन्तिना. लोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं. सुगन्धिताय वदनं अनन्तगुणगन्धिना. सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धं धम्मश्च संघ सुगतनुभव
धातवो धातु गभे लंकाय जम्बुद्वीपे तिदसपुरवरे नागलोके चतुपे सप्पे भूतगत बिंबे सकल दसपिते केशलोमादि धातु वंदे सप्पेपि भूतं दसबलतनुजं बोधि चैत्यं नमामि वंदामि चैत्यं सब्बं सब्बटाने सुपटितं शारीरिक धातु महाबोधी भूतरूपं सकलं सदा एकत्रित करून ताईच्या हातात द्या आणि भगवान बुद्धांना अर्पण करत आहोत असं. कारण बाबासाहेबांनी स्त्रियांना जो सन्मान दिला जो पूर्वी नव्हता म्हणून या ठिकाणी ताईला तो विचार प्रत्यक्षात आपण आणत आहोत आणि म्हणून आपण ते पुष्पगंधा घेते. यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंही या दुःखद प्रसंगी असो सुखद प्रसंगी असो आपला उद्धार करताचं स्मरण आणि स्मृती होत आहे. मामा अजून एकदा इकडे माझ्याकडे 30 फुलं घ्या आणि परत घेऊन परत द्या. ठेवली कसं ग्रुप जाईल सकलं बीजं विदुरजानं देवरूपं सुदीव निर्मलचक्षुगविरगौतं गौरवन्नं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतराज्यं सुजननेतं भीमरावं करामि भीमरावं करामि भीमरावं करामि दिव्यप्रभरत्नतु साधु प्रदानतु आद्यकुलभूषणतु भीमराजा सकलविद्यापति ज्ञानसत्सङ्गति शास्त्रशासनमति बुद्धितेजा पंकदानरवरा रक्तस्वजन उद्धारा भगवंतानुता करा भक्त काजा चौदार संगरी शासधरिता करी कांपलारी उरी रौद्ररूपा मुक्तिपथपूर्णता जीर्णकृती झालिका उजाळी लागतिका मार्ग साधा राष्ट्रघटनाकृती शोभते या भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा भीमराजा. यानंतर बाबांच्या प्रतिमेचं आपण पूजन करत आहोत. दुःख पत्तातनी दुःखा भय पत्तातनी भैया शोक पत्तातनी शोका होंतु सभेपि पाणिनु एतावता तामेहि सभ्यतं पुण्य संपदं सभ्य देवानुमोदन्तु सभ्य संपत्ति सिद्धिया दानं ददन्तु सिद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता होन्तु गच्छन्तु देवतांगता सभ्ये बुद्धा बलपत्ता पच्चकानच्चयं बलं आर्यसञ्जान तेजेन रखं बन्धामि सब्बसो आकाशटाच भूमट्टा देवनागामयन्दिका उय्यङ्कन् अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु शासनं आकाशटाच भूमट्टा देवनागामयन्दिका उय्यङ्कन् अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु देशनं आकाशटाच भूमट्टा देवनागामयन्दिका उय्यङ्कन् अनुमोदित्वा चिरं रक्षन्तं परन्ति. पुष्प एकत्र करा. बाबासाहेबांचं आणि तुमच्याकडे द्या मुलाकडे द्या साहित्यांच्याकडे द्या भागवतकडे द्या त्यांचं मोठा कोण तुमच्याकडे ते त्यांच्याकडे द्या. एकत्र पूजन करून बाबाच्या प्रतिमेचं पूजन केलेलं आहे ज्याला पुण्यानुगाथा म्हणतात. अनुमोदन जे त्यांनी पुण्य केलेलं आहे त्याला आपण आज अनुमोदन देत मान्य करत आहे. बाबा तुम्ही खरोखर पुण्यवान आहात आणि त्या पुण्यवानाच्या पोटी आम्हाला जन्म मिळालेला आहे. जसं बाबासाहेबांनी त्याची माता पिता
आपल्या इथं असे झाले. तया कन्यापुत्र होती सात्विक. जो आनंद वाटतो तो आनंद आज जन्म देणाऱ्याला वाटला आणि ज्यांच्या जन्म घेतल्याही वाटलं. आणि त्या पुण्यकर्माला शक्ती देऊन या ठिकाणी वाऱ्यांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे. तेव्हा हा प्रत्येकाला निसर्ग नियमाप्रमाणे जाताना जावंच लागतं. भगवंताच्या मुखातून पहिलं वाक्य निघालेलं आहे आणि छावत संस्कारा उपादवीय धन्य उपजित्वा निरंजंतू तेसन उपक्रम खाली शब्द आहे. आणि उत्पन्न होणे आणि नाश पावणे हा सृष्टीचा संस्कार. उपजते ते नासे. येथे मानवाचे काही चालत नाही. देह हा काळाचा धनक उभे राहते. येथे मानवाचे काही. हे सत्य सांगितलं. मी सांगितलं अखंड सर्व धर्मसंस्थकांनंतर सांगितलं, सर्व ज्ञानवंतांनी सांगितलं. पण या मानवाला समजवण्याकरता प्रथम उपदेश भगवंतांनी केला मानवाला. आणि म्हणून एक गीत देऊन त्याच्यामध्ये कथा करणी निसर्गाची वेळ घेतला चालेल ना. त्याने एकदा मी त्या गाडी तापली की मग चालते. सत्य शुद्ध आहे प्रत्येक सजीवाच मृत्यूची गोष्ट आहे. करणी निसर्गाची सत्य शुद्ध आहे प्रत्येक सजीवाच मृत्यूची गोष्ट आहे. गरीब असो अथवा कुणी श्रीमंत जन्म जयाचा होतो तयाच अंत. हे सत्य सांगणारा हे सत्य सांगणारा प्रथम भगवान बुद्ध आहे. प्रत्येक सजीवाच मृत्यूची गोष्ट आहे. जीव जन्मात येतो जीवन जगण्यासाठी पण जन्मल्याच क्षणी मृत्यू लागे तयाच्या पाठी. जरी हे सजीवांच्या मनाविरुद्ध आहे प्रत्येक सजीवाच मृत्यूची गोष्ट आहे. जीव आणि मृत्यूचं आहे वैर्याचं नातं कधीच होत नाही त्या मृत्यूवरती मात. एक ना एक दिवस मृत्यूच्या मुखात पडणार आहे. प्रत्येक सजीवात मृत्यूची गोष्ट आहे. दादांनो हा संदेश भगवंताने मानवाला प्रथम दिला आणि त्याचं खरं खोटं जर तपासायचं असेल तर आपल्या वडिलांच्या काळात किंवा आपल्या माझ्या बालपणाच्या काळात तुमच्या बालपणाच्या काळात जेव्हा कोणा घरामध्ये असं मृत्यू कोणाचा होत होतो तेव्हा जेव्हा कळत होतं तेव्हा त्याची मुलगी 1 किलोमीटरवरून रडत यायची. एवढी शोक करायची की दात खेळ्या बसायच्या. आवरावं लागायचं कारण ते मृत्यू कळला नव्हता. हळूहळू भगवंताची वाणी आता सर्व मानव जातीला करून घेतली. सर्वांनी समजा निश्चित करणं बंद. कारण भगवंताने जेव्हा आपल्या स्वतःच्या महापरिनिर्वाणाची घोषणा वैशालीला केली. वैशाली हे तत्कालीन पवित्र बौद्धाचं स्थळ होतं आणि 45 वर्षापैकी 25 वर्षात वैशालीला केलं होतं. मगध राज्य आणि कौशल नरेश यांचं आधिपत्य तिथं होतं आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा भगवंताने केली. आणि भगवंताजवळ जे असलेलं दीक्षा पात्र दान म्हणून वैशालीला दिलं. भगवंत तुम्ही चाललात तरी वैशालीला विकावर खूप मायाळू लोक होते. एकमेकावर चीज करतं प्रेम करत होतं आणि चालत भगवंत कुशीनाराला गेले. आणि कुशीनाराला का गेले? तो मल्लांचा देश होते, मल्लांचं राज्य तिथे होतं आणि त्यावेळेस तिथं लोकशाही नांदत होती. बुद्धाच्या काळात हेच बाबासाहेबांना कसं आणि तिथे महापरिनिर्वाणाला भगवंतांनी जाणवलं. तेव्हा असं बाबांचं देखील महापरिनिर्वाण झालेलं आहे. महापरिनिर्वाण म्हणतात परंतु त्यांनी दिवस सोडला की नागपूर या ठिकाणी. नागपूर हे बौद्धांचं खूप मोठं पवित्र स्थळ आहे आज आणि सर्वच देशाचं म्हणजे आपल्या भारताचं आहे. परंतु त्यातलाच कारण बाबासाहेबांनी त्या ठिकाणी
हे मानवीय धर्माचा धोकादायक मुक्त केले आणि समता ममता प्रज्ञाशील करुणा सत्य अहिंसा असलेल्या विद्यार्थ्या वृत्तीत टाकून त्यांचं आमच्या जीवनाचं सोनं केलं. त्या ठिकाणी बाबांनी पहाटेच्या वेळी तिसरा प्रहरी हा तिसरा प्रहर आणि हा काळ कुठला आहे वर्षवासाचा शावात चालू आहे. 2 श्रावण मास झाला संपला तर 1 महिन्याचा प्राप्त घेतलं त्यांनी जास्त लोक म्हणून पण 3 महिने बौद्धान काळात चालतो 4 महिने जैनांचा चातुर्मास चालतो. अशा या पवित्र काळामध्ये मृत्यू तर कधी मृत्यू निश्चित आहे प्रत्येकाला मृत्यू. आता सांगितलं एक नाही एक दिवस मृत्यूच्या मुखात तू पडणारच आहे तुला मरावंच लागणार आहे. म्हणून थोडंसं आणखी बाजूला बघून परत इकडे मानव जन्म अनमोल रे इसे मिट्टी में ना घोल रे अभी जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं रे मानव जीवन अनमोल रे इस मिट्टी में ना भूल रे अभी जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं रे. पुन्हा नाही दादा ही संधी आहे पुन्हा नाही. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे की भगवंतांना ज्ञान प्राप्तीचा आहे स्वतंत्र असा कवितला वैशाखी पौर्णिमेला तो वेळ होती तिसरा प्रहर केव्हा सुरू होतो प्रहर संध्याकाळी 6 ते रात्री 10ला पहिला प्रहर नंतर 10 नंतर रात्रीच्या 2 पर्यंत दुसरा प्रहर आणि 2 नंतर सकाळी 6 पर्यंत चालतो तो तिसरा प्रहर आणि 6 ते सकाळच्या 10 आणि त्या तिसऱ्या प्रहरामध्ये 6 वर्ष भगवंताने केलेलं तपाचरण आणि जो केलेला दिव्य संकल्प होता की आता मी इथून उठणार नाही. आणि त्या प्रहराला ब्रह्ममुहूर्त म्हटलं ज्याला कोणी काकड आरती करतात त्यावेळेस तर ज्ञानप्राप्तीचा आणि ते ज्ञान कुठलं विशुद्ध ज्ञान ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अशुद्धपणा नाही असं विशुद्ध ज्ञान आहे प्रज्ञाज्ञान आहे जगाचं कल्याणाचं ज्ञान आहे. त्या ज्ञान प्राप्ती होत असताना त्यावेळी त्याच्या घटना आहे की असा भयंकर पाऊस पडत होता वादळ उठलं होतं धरणी कंपावत होत होता आणि सर्व देवतागण भगवंताच्या स्वागतास सिद्धार्थाचा सम्यक संबुद्ध होत होता. बाबांचं निर्माण झालेलं आहे 3.5 काय बघा मरण तर निश्चित आहे पण कुठे यावं केव्हा यावं कसं यावं ते काय आठवत नाही. पण बाबांना कसं मरण आले बघा वर्षावाचा कालावधी चालू आहे सर्व मुलं एकत्र जमलेत बाबा. अंतिम समयी भगवान बुद्धांना देखील सर्व भिक्खू संघ भेटायला गेलेला आहे. भगवंताच्या बरोबरच भिक्खू संघ गेलेला कुशल आणि नंतर रस्त्यामध्ये चुंबाचं देव भिजल्यानंतर त्याला अतिसार झाला आणि आनंद त्यांच्या बरोबर आहे. तसं सर्व मुलं यांची कोणाही दूर राहिलं नाही कोण गाडी मिळाली नाही कोणा मग काय सर्व मुलं तातडीने आपल्या बाबांच्या भेटीला गेले सर्व मुली आलेले आहेत आणि त्यांच्या एका मुलीचं नाव राहून गेलं तिचं नाव आहे पद्मा. पद्मा नाव उदाहरण सांगतो की ही चैत्र राज्याची कन्या तिचं नाव आहे पद्मा. कलिंगाच्या युद्धाचं तिथे झालं शेवटचं आणि त्या पद्माला सम्राट राजा अशोकाने केलं कारण त्यांनी धम्म स्वीकारला जाऊ दे आपल्याला नाही. परंतु असा ह्या पवित्र काळामध्ये बाबांनी हा देह सोडलेला आहे आणि त्या देह सोडल्यामुळे आज त्यांच्या मुलांना पुन्हा प्रज्ञाज्ञान प्राप्त झालं. सकाळचं अचानकच असं ठरलं ना तुमचं अचानक अगोदर नव्हतं नियोजन पण इथं यालाच तो प्रज्ञाज्ञान म्हणतात. जागृत झाली प्रज्ञा त्यांची बुद्धी जागृत झाली. अरे आपण पहिलं कोणाचं तरी बाबा मामा कोणाचं आपण आणलं होतं नाही हा आता तुमचा कुळाची परंपरा जशी वारी चालू होते ना ते म्हणतात आमची 3री पिढी आहे 4थी पिढी आहे 5वी पिढी आहे वारी चालू आता तुमची पिढी त्याच्या इथे गुण येणार आणि सर्वांना इथे येण्याची हा तुमची प्रेरणा मिळणार. आता बाबा पुढे यावं काय घटना घडेल तेव्हा या ठिकाणी आली
आणि अशा प्रकारे बाबांची या ठिकाणी येऊन हा पवित्र काळामध्ये त्यांनी घेतलेलं कुशल कर्म त्यांच्या पूर्वजांनी संतांनी आणि त्या संतांचं विशेष कार्य म्हणजे सगळे बघतात जसं पुस्तकाला आणि तेव्हा कसा यावा का आपल्या हातात नाही, परंतु असा प्रकारचा यावा हे मात्र त्यांचं पुण्य आहे. काही लोक मृत्यू जवळून दूर जातात, काही दूर गेलेले जवळ येतात, पण ते सर्वच कुटुंबीय त्यांचं आणि त्यांनी त्यांच्या डोळ्याने पाहिलं. त्यांचं सुपुत्र भागवत साहेब त्यांचे आज शाळेचे पण करतात. यांनी असा चैत्यभूमीचा स्तूप कोणी बांधलाय? बाबासाहेबांचे सुपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनी आपल्या बापाचा हा स्तूप बांधलाय आणि म्हणून हे कोटी कोटी लोक येऊन इथे वंदन करतात. असा पुत्र जन्माला आला. आणि त्यानंतर दुसरी वाणी आमच्या कानावरची वाणी ऐकली भागवत साहेब आणि त्यांचं बंधू किंवा कुटुंब काय असेल सर्वांचं योगदान आहे त्याच्यात. आपल्या बापाच्या जिंदा बाप को कोई ना पूजे मरे बाप को पूजवाए मुट्ठी भर चावल लेके कौवे को बाप बनाए कबीरा कहे. कबीराने सांगितलं ते कबीराचं वचन त्यांच्या काळात गुंजलं किंवा बुद्धाची वाणी गुंजली किंवा कदाचित भैयासाहेब आंबेडकरांची प्रेरणा मिळाली. मी माझ्या वडिलांची पुस्तक बनवलं. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या त्यांच्या बाळभूमीमध्ये हे दीक्षाभूमी इकडे तर कर्मभूमी तिकडे आपल्या बापाची बनवली. आणि त्या कर्मभूमीला जाता जाता जो कोणी जाईल तो असा बघत असणार, अरे मी माझ्या वेळेला तर काहीच केलं नाही. त्याला खंत वाटेल आणि जो भरकटलेल्या मार्गावर असेल तो खरंच भगवंताची वाणी होती. भगवंताने फक्त उपदेश पुत्राला केला. ज्ञानेश्वरी सगळी पाहिली तर तिथे देखील वेगळा उपदेश नाही. मला कुठलं जे ग्रंथ आहेत रामायणाचं महाभारताचा आपला विषय नाही परत आहे, परंतु भगवंतांनी हा पुत्राला विषय केलेला आहे आणि म्हणून बाप सगळी जबाबदारी पुत्रावर. माता पितू पुत्र दारस पुत्रावर दमदर हे कार्य तुला गतिमान करायचं आहे. बाबासाहेबांनी देखील म्हटले दूरवर मी पाहतो पण माझे मिशन कोणी घेऊन जाणार आणि ते कार्य या कोटी कोटी पुत्रांच्यावर सुटून दिलं आणि आपापल्या प्रमाणे लक्ष लागले. एकाबरोबर आहे आमच्या पुत्राचं कार्य भगवंत आणि त्यांच्या कुटुंबाने केलेलं आहे आणि अशा प्रकारे बाबांच्या अस्तित्वपर्यंत आलेले आहेत. तसं भगवंत चालत तिथे गेलेले आहेत. कृष्ण या ठिकाणी तसं दीक्षाभूमीवर चैत्यभूमीला काय कल्पना करण्यासाठी ते मला आठवण येतं काय कोण होतं बघा त्यांना तिथे मृत्यू आला विठ्ठल उमप योगायोग आहे बघा. नागपूरच्या स्टेजवर आणि गाताना हकीकत गोष्ट आहे, सत्य गोष्ट सांगते. आणि ते गाताना म्हटले स्टेजवर उभे राहिले माझं वय झालेलं आहे, मी दीक्षाभूमीला आलो, मी पवित्र स्थळी आलेलो आहे. मला इच्छा म्हणून मला इथे माझं गाणं मरणाने ऐकावं. मरण जसं बसलंय तिथे आणि त्याने ऐकावं आणि मला इथं मरण द्यावं. आणि जे मी म्हटले केलं ना गाणं सुरू केलं शेवटचा जे मी म्हणलं कोसळला आणि तिथे नक्की आहे. अजब मोठी गोष्ट सांगतो का दादा आपण तसं बाबांचं कुशल कर्म होतं आणि त्या कर्माने बाबा या ठिकाणी आलेले ते प्रेरणास्त्रोत बनत आहे. त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या येणाऱ्या पिढीला त्यांची प्रेरणा मिळो ताकद मिळो त्या बाबांनी केलेल्या कुशल कर्माप्रमाणे त्यांनीही कुशल कर्म करून आपल्या मातापित्याची सेवा घडू त्यांच्या हातून. बघा का करावी मातापित्याची सेवा, का करावी प्रवचन कार्यक्रम आणि जीभ माझी काही राहत नाही मला फार मोठं का करावी आईवडिलांची सेवा. अरे आईवडील ते पशुपक्ष कारण नर आणि मादीच्या मिळण्याशिवाय सृष्टीमध्ये मिळतात. या काल्पनिक भगवंतांनी परंतु आईवडिलांच्या अंगी 4 सत्वगुण असतात. कोणी सांगितलं की नाही सांगितलं पण मी 4 सत्वगुण आहेत ते आता फक्त त्यांच्याकडे राहिले. ते संतांकडे आहेत, महापुरुषांकडे आहेत, पण आता सगळीकडे लोक पावत राहिलेले. मैत्री
करुणा, मुदिता आणि उपेक्षा ही 4 ब्रह्मविहार म्हटले जाते विषया प्रवचनाचा. अशी मैत्री कोणी करते का? आपल्या अपत्याविषयी गर्भापासून आई वडील प्रेम करतात. आता एवढं स्पष्टीकरण केल्यानंतर गर्भा जेव्हा गर्भ तो काळा का गोरा आहे, मुलगा आहे का मुलगी आहे, येईन का काय होईन की नाही मला सांभाळ. कोण गर्भापासून त्याच्यावर प्रेम करतात. आणि पहिलं जन्म तर शिरावरती करुणी छाया बाळासाठी ही करुणी छाया रक्तरूपी दूध पाजून देते पहिला आहार सांगा त्या मातेचे नाही का उपकार. असा तो बाप देखील आता तू सांगायला वेळ नाही. कष्ट करून राम गाळून पैपई जमवून दोनाचे हात चार करून देतो तुम्हा आधार नाही का सांगा दादा त्या बापाचे उपकार. त्या माय वडिलांचे उपकार आहेत जसं बाबासाहेबांचे उपकार आहेत. बाबासाहेब कसे मायबाप आहेत आता तू वेगळ्या कार्यक्रमात बघा तसं या ठिकाणी आई वडिलांचे उपकार आहेत. आणि उपकार कसे करावं मग घडो तयांची सेवा माझ्या दैवा फार नाही सांगा सांगा दादा मायबापाची कशी करावी करू शकताय का? कोणीच करू शकत नाही. सिद्ध करून देईल काय कळलं का? तुम्हाला आई होता येत नाही तुम्हाला बाप होऊ शकत नाही. एकाच वाक्यात सांगतो मायबापाचं त्यावेळेस 2600 वर्षापूर्वी भगवंताने सांगितलेलं हा उपदेश कळलं का? आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं आणि संपवतो म्हणे माय बाप देवाचे का देव शोधित फिरत देव नांदतो आपल्या घरात ज्याने ज्याने माय बाप तुझला त्याच पंढरीचा विठू घेतला ते माय बाप हसतात ते सुखाची होत करतात ते माय बाप सुखात ते वास करतात. एवढी ताकद आई वडिलांच्या आशीर्वादामध्ये म्हणून माय बापाची सेवा करा म्हणजे त्यांची मैत्री त्यांनी केलेलं करुणा अंतकनिष्ठ दैव भाव मुदिता म्हणजे तुम्ही चांगलेही ऐकला तरी आशीर्वाद आणि वाईटही वाटलं तरी मायबाप कधी आपल्या पोराला शाप देत नाही. म्हणून पोराने मात्र बिघडायचं नाही हे माझ्या कर्तव्याचं कारण कर्म कोणाला सोडत नाही. म्हणून आईवडिलाची सेवा करायची आहे. झालं अशा प्रकारचे या मायपिताने खूप चांगल्या प्रकारचं कर्म केलेलं आहे. म्हणून 2 ओंडक्याची होते सागरात एक लाट तोडी आता पुन्हा नाही भेट क्षणिक तोची आहे बाळा मेळ माणसाचा पराधीन आहे जगती म्हणून मानवाचं जीवन जे प्राप्त झालेलं आहे सोनं कणाचं कळलं का? किरा आणि त्या ठिकाणी थांबवतो कारण वाढवत जाते. या ठिकाणी आलेले जे सोनकरकरांचे मित्र आहेत जे आवर्जून आपला वेळ काढून इथं आलेले आहेत ब्रह्मश्रवण केलेलं आहे. आणि ही वेळ आहे ते भगवंतांनी त्यावेळेस सांगितले ब्रह्मश्रवण कालो अयम भगवंता समंता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता ब्रह्ममुनी राजस पुनंतु चक्रवाल म्हणजे जिथून आभार देखील तिथे बघा असं लागतो त्यातल्या सर्व मानव प्राणीला भगवंतांनी कुठलाही भेद केला नाही. कुठल्या नरनारीचा भेद केला नाही. देश विदेशाचा केला नाही. काळा गोरा रूप रंगाचा भेद केला नाही. मानवी कल्याणाचा धम्म आहुण्येय पाहुण्येय दक्षिण्य अंजली करणं अनुत्तरंग पुण्य कीर्तन लोकसाठी या पहा ऐका श्रवण करा आणि पटला तर घ्या. म्हणून 3 वेळा आपण म्हणतो द्वितीयंपी तृतीयंपी
एकदा दोनदा तीनदा विचार करा आणि माणसाने माणसाची माणुसकी राहावं. हाच माझा केंद्रबिंदू आहे. माणसाचा विकास, मानवाला दुःखमुक्त करणं हा माझा केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून असा बुद्धाचा जन्म या ठिकाणी आपण थोडं फक्त देऊ. मी माझ्या वाणीला विराम देतो. थोडासा वेळ घेतला अनाजाने संजयचा क्षमा मागतो. मला हा कार्यक्रम करण्याची संधी दिलेली आहे त्यांचाही आभार मानतो. शेवटी मुख श्रद्धांजली होऊन सर्वत्र येऊन आशीर्वाद घेऊन आपण कार्यक्रम संपवणार आहे. तेव्हा आता शब्द बोलावे, त्यानंतर आशीर्वाद होईल, मुख श्रद्धांजली आणि सर्वत्र काढून घ्या. जमा ना, कोणाला बोलायचं त्यांना बोलू द्या. आता वेळ कमी आहे, पावसा पाण्याचं काम काही हवा आता काय काय झालं असंच होतं ना. आता आपण उशिराच आलो, एवढा लांब आलेलो जाऊ दे की आम्ही पाच हे दिवस परत येणार नाही. महाकारुणी भगवान गौतम बुद्ध माणसाला माणूस म्हणून जगण्याचं हक्क देणारे महाकारुणी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. आणि माझ्या वडिलांचं 18 ऑगस्ट पहाटे 3 वाजता अल्पशा आजाराने निधन झालं. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. मित्रांनो, एका कवीने असं म्हटलेलं आहे की लई अवघड हाय रे गड्या उमगाया बाप. मित्रांनो, तुम्ही सर्व बाप आहे, आपण सगळे बाप आहोत. पण फार अवघड आहे बाप. ज्याच्या डोक्यावर बापाचा हात असतो तो जग पादाक्रांत करू शकतो. एवढी मोठी ताकद बापाच्या हातामध्ये असते, त्याच्या डोक्यावरच्या हातामध्ये. मामा आमचा बाप गेला, आम्ही पोरकी झालो. जेव्हा मी मुंबईवरून गावी जायचो ना, तर आम्ही फोन करायचो की आम्ही निघालो आहे. आम्हाला घरी जाईपर्यंत 10 वेळा फोन असायचे, अरे कुठेपर्यंत आले, अरे काय झालं, कुठेपर्यंत आले. ती विचारणारा आमचा बाप नाही राहिला. आम्ही जेव्हा जायचो ना, त्या पलंगावर असे बसलेले असायचे. मामा तो पलंग खाली झाला, त्या पलंगाचा मालक गेला. ते सगळं सुनं झालं. बाप काय असतो हे मात्र बाप झाल्यावरच कळतं. कारण आम्ही आमच्या पुत्रावर इतकं प्रेम करतो, तो बाप आपल्यावर किती प्रेम करत असेल ते मात्र कळत असतं. आणि तो बापाचा हात पाठीवरचा निघून गेला. आम्ही आता पोरकं झालेलो आहे. मित्रांनो, आम्ही तसे 6 बहीण भाऊ. आमच्यावर त्यांनी चांगले संस्कार केले. आमच्या सगळ्यांची लग्न झाली, सगळ्यांना मुलंबाळं झाली, त्यांना नातवंड झाली, नातवंडांचीही मुलं त्यांनी पाहिली. एकूण 90 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं. अशी फार दीर्घायुष्य होतं. एक दिवस तर माणसाला जावंच लागतं. निसर्ग नियमाप्रमाणे जन्म होतो, मृत्यू होतो. परंतु आम्ही स्वतःला फार भाग्यवान समजतो की आम्ही रिटायर्ड झालो तरी आमचे वडील जिवंत. माझ्या स्टाफमध्ये मी नेहमी म्हणायचो असतो की अरे बघा, मला हे सगळं करण्याची संधी मिळाली. आणि मित्रांनो, मी त्या संधीचं खरंच सोनं केलं. माझ्या शाळेमध्ये असेही काही शिक्षक आहेत की सांगायचे की सर म्हणे, माझ्या बापाचा चेहरा मला आठवत नाही कारण मी इतका लहान होतो.
मला ती संधीच मिळाली नाही हे सगळं करण्याची. पण तुम्ही फार नशीबवाले आहात की ते करण्याची संधी तुम्हाला मिळाली. आणि मित्रांनो, मी फार कमी वयामध्ये नोकरीला लागलो. मी 36 वर्षे नोकरी केली. माझ्या शाळेमध्ये काही लोक 28व्या वर्षी रिटायर्ड झाले. मी माझ्या पत्नीला असं म्हणालो की अगं, मला इतक्या वर्षाची संधी मिळाली आहे, मला जो काही गव्हर्नमेंट पगार देतो आहे, मला जो पैसा मिळतो आहे, त्यामधून माझ्या हातून अशी काही गोष्ट घडली पाहिजे की समाजाला त्यापासून प्रेरणा मिळेल, लोकांना प्रेरणा मिळणार. आपल्या हातून अशी काहीतरी गोष्ट घडली पाहिजे. आणि म्हणून गायकवाड साहेबांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेबांच्या मुलांनी, सूर्यपुत्र त्यांना म्हणतात, की भैयासाहेब आंबेडकर, त्यांनी ही चैत्यभूमी बनवली. त्यांनी इथून तर दीक्षाभूमीपर्यंत डोक्यावर ते कलश घेऊन गेले, अस्थी घेऊन गेले. त्यामध्ये जो पैसा उभा झाला, पैसा दान मिळाला, त्या पैशाने ही चैत्यभूमी बाबासाहेबांच्या मुलांनी बनवलेली आहे. आज करोडो लोक इथे येतात. या देशाचा प्राईम मिनिस्टर येतो तर इथे नतमस्तक व्हायला येतो. 14 एप्रिल 6 डिसेंबरला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतं. चैत्य हे त्या कुटुंबाचं प्रेरणास्थान असतं. मी असा विचार केला की अरे, आपण का बरं असं करू शकत नाही. मी वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. मी देशात परदेशामध्ये गेलो. देशामधल्या कित्येक गड किल्ले, कित्येक स्मारक, कित्येक ठिकाणचा मी अभ्यास केला. वेगवेगळ्या देशात जाऊन अभ्यास केला. तर लक्षात आलं की अरे, हे सगळे जतन करतात, मग आपण आपल्या कुटुंबाचं का बरं जतन करू नये. आणि मला तिथून प्रेरणा मिळाली. आणि मला योगायोगाने नोकरी करण्याची जास्त दिवस संधी मिळाली. आणि म्हटलं माझ्या हातून काहीतरी झालं पाहिजे. मी माझ्या कुटुंबातील सगळ्या लोकांना घेतलं आणि साहेब एक प्रेरणास्थान बांधलं. त्यामुळे ते प्रेरणास्थान आमच्यासाठी शक्ती आहे, ते बलस्थान आहे आमच्यासाठी. असं माझ्या हातून घडलेलं आहे. आणि मी आपल्यामध्ये सुद्धा पाहतोय की उद्या जाऊन तुमच्या हातून सुद्धा आईवडिलांची अशाच पद्धतीने सेवा व्हावी आणि आम्ही ते प्रत्यक्षात बघावं असं मला वाटतं. तर मी आपला वेळ घेत नाही. मी पुन्हा एकदा माझ्या वडिलांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. श्रद्धांजली वाहतो. तुमचा सगळ्यांचा वेळ घेईल. 2 मिनिटात माझी श्रद्धांजली आटपते आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करा. इथे आम्ही सगळे उपस्थित आहोत. शेजेराव सोनपूर यांच्या श्रद्धांजलीच्या आणि अस्थि विसर्जनाच्या कार्यक्रमाचा मी पाहण्यात आम्ही सर्वजण इथे उपस्थित आहोत. 2 मिनिटात शेजेराव म्हणजे आमच्या सरांचे वडील, आमच्या मॅडमचे सासरे आणि राजूभाई आणि त्यांचे मोठे बंधू, त्यांचे वडील, यांचा सहवास मला थोडासा लाभला. त्याकरता मला इथे त्यांच्यासाठी 2 शब्द बोलावेच लागतील. ते जर बोललो नाही तर ते माझ्यासाठी चुकीचं होईल. नेहमी असं म्हटलं जातं, मेल्यानंतर माणूस वारल्यानंतर त्यांच्या पुढे लगेच एक पदवी लावली जाते, वैकुंठवासी, स्वर्गवासी. ते लगेच विचार न करता लावलं जातं. पण ओळखायचं कसं की तो वैकुंठाला गेला की स्वर्गाला गेला. त्याचं एकच उत्तर असतं, त्याने केलेलं जिवंतपणाचं कार्य. जिवंतपणे त्याने काय काम केलं त्याच्यावरून समजतं की वैकुंठाला गेला की स्वर्गाला गेला. मग या येशीजीराव जे आत्ता गेले आपल्यातून, ते स्वर्गाला गेले असतील का वैकुंठाला गेले असतील. तरी ती 4 मुलं, 2 मुली, स्पेशली मी मॅडमला खूप जवळून ओळखतो. प्रचंड प्रेम करणारे आहेत त्यांच्यावर. त्यांच्या अनेक घटनांनी बऱ्याच वेळा सरांशी बोललो किंवा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ती बोललो पण होतो. मग ते परत आता मी रिपीट करणार नाही. अशी माणसं घडवली ज्या माणसाने, असा जो बाप आहे, याचा अर्थ त्यांचं कार्य तेवढं मान असेल म्हणूनही अशी मुलं घडली. तर मुलं घडणं फार कमी असतं, बिघडणं फार जास्त असतं. सुपारीच्या खंडाचंही व्यसन नसला माणूस. तर माझ्या घरी 1-2 वेळा ते जेवायला आले. तर मी आले म्हणजे मी बोलवलं म्हणून ते आले. आमची नेहमी चर्चा व्हायची, सरांना जेवायला बोलवायचं. मी आणि माझी मिसेस म्हणायचो नाही, आपण एक काम करू, त्यांचा जो आधारवड आहे ना त्याला जेवायला बोलू, म्हणजे त्यांची पूर्ण फॅमिली आपल्या घरी जेवून गेली असं. आज त्यांचा आधारवड हरवला. आता या सगळ्या ब्रँचेस राहिलेल्या आहेत, फांद्या राहिलेल्या. जेव्हा आधारवड जातो तेव्हा सगळं घर हलून जातं.
अशा या क्षणी आम्ही सगळे त्यांच्या या दुःखात सहभागी आहोत, त्यांच्या पाठीशी उभे आहोत. इतिहासातली एक छोटीशी घटना फक्त तुम्हाला 1 मिनिट सांगेन आणि थांबेल. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा वारले आणि ही घटना जेव्हा औरंगजेबाला कळली, त्यांच्या दूताने सांगितलं तुमचा सगळ्यात मोठा शत्रू या पृथ्वीवरून नाहीसा झाला गेला, आता तुम्हाला पूर्ण सगळा सह्याद्री मोकळा आहे राज्य करण्यासाठी. औरंगजेब नुसताच औरंगजेब नव्हता. आपण ऐकलेल्या सगळ्याच कथा खऱ्या नसतात की तो अन्याय करणारा राजा, असं काही नसतं. बऱ्याच चांगल्या गोष्टी असतात त्या ऐकायला मिळत नाही आपल्याला, कारण आपल्या छत्रपतीबद्दलच ऐकायला मिळतं, औरंगजेबाबद्दल ऐकायला मिळत नाही. औरंगजेबाच्या तोंडातून मिळालेलं पहिलं वाक्य होतं, एक खुदा अल्लाह का नेक बंदा आ रहा है, जन्नत के दरवाजे खुले रखना. जन्नत के दरवाजे खुले रखना, अल्लाह का नेक बंदा आ रहा है. हे औरंगजेबातल्या तोंडातले वाक्य. तुम्ही पिक्चरातलं म्हणते, मी औरंगजेबाचं अख्खं पुस्तक वाचलं, त्यातलं वाक्य. म्हणून मी इथे म्हणतो हा माणूस नक्की वैकुंठाला किंवा स्वर्गाला गेला असेल. कारण काय, त्याचं कार्य तेवढं महान होतं. औरंगजेबाने नुसतेच वर्ड वापरले नाही, कारण एवढं मोठं कार्य त्याने करून ठेवलं, स्वराज्य निर्माण केलं शून्यातून. इथे ही बसलेली माणसं आहेत ना, ही गरिबीतलीच आहे. ते तिन्ही भाऊ आणि तिथे असलेले मोठे भाऊ, हेही गरिबीतून चालले आहेत. आज त्यांनी किती मोठं साम्राज्य उभं केलं आहे ते आपण सर्वांना माहीत आहे. अनेक माणसं त्यांच्या हाताखाली काम करतात आणि त्यांच्या बिझनेसवर त्यांचं पोट भरतं. तर छोट्या छोट्या गोष्टी झाल्या तर या माणसाच्या सपोर्टमुळे, या मॅडमच्या सपोर्टमुळे सगळे भाऊ एकत्र राहिले. यांच्या अनेक कथा मला माहिती आहे. सगळे भाऊ एकत्र कसे राहिले. 30 एकर जमीन या माणसाची, 30 एकर जमीन. आज सुद्धा या 4 भावांमध्ये वाटणी नाही तर लगेच वाटणी होते, पण तसं नाही. 30 एकर जमीन अजूनही मरेपर्यंत त्या माणसाच्या नावावर आहे, बिकॉज ऑफ ह्या मुलांचं एकत्र असणं. ती मुलं एकत्र काय, त्या माणसाचा स्वभाव तेवढा छान. म्हणून 101% हा माणूस स्वर्गवासी नक्की झाला असेल, याबद्दल आपण सगळ्यांनी खात्री बाळगावी. इथे आम्ही आलो, अकुळ परिवार, शर्मा परिवार आणि माझा पाटील परिवार आणि माझ्या ACHचा सगळ्या स्टाफकडनं तुमच्या सगळ्या दुःखात आम्ही सहभागी आहोत आणि आमची भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हाला आहे. सेपरेट व्हिडिओ काय, सेपरेट व्हिडिओ काय.